महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। आमदार किसन कथोरे यांनी कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला मला जीवे मारण्याची सुपारी देण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप अंबरनाथचे उद्योजक विश्वनाथ पनवेलकरांनी केलाय। स्वतः लकडावाला याने जेलमधून ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत याबाबतची माहिती दिल्याचा दावा पनवेलकर यांनी केला असून या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली। विश्वनाथ पनवेलकर हे अंबरनाथचे प्रसिद्ध उद्योजक असून त्यांचे बांधकाम, खदान, रिसॉर्ट असे अनेक व्यवसाय आहेत। काही महिन्यांपूर्वी त्यांच्या अंबरनाथमधील घरावर गोळीबार देखील झाला होता। या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांची भेट घेण्यासाठी गेलेले असताना त्यांना कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याने पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्राची माहिती मिळाली। लकडावाला याने केलेल्या दाव्यानुसार काही महिन्यांपूर्वी त्याला न्यायालयात हजर केलं असताना 3 ते 4 इसम त्याला येऊन भेटले आणि त्यांनी आमदार किसन कथोरे यांना व्हिडिओ कॉल लावून दिला, ज्यात कथोरे यांनी विश्वनाथ पनवेलकरांची सुपारी देण्याची ऑफर केली। त्यानंतर पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केलं असताना हेच इसम त्याला भेटले आणि आमदार किसन कथोरेंना फोन लावून दिला। यावेळी कथोरे यांनी किती पैसे पाहिजे तितके देतो, पण पनवेलकर यांची सुपारी घे अशी ऑफर केली। मात्र आपण ती ऑफर धुडकावून लावली असं एजाज लकडावाला याने ठाणे पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटल्याचा दावा विश्वनाथ पनवेलकर यांनी केलाय। कथोरे यांच्या वतीने एजाज लकडावाला याला भेटण्यासाठी आलेल्या इसमाची नावे घोडविंदे, मिरकुटे आणि पीडी देशमुख असल्याचा दावा पत्रात करण्यात आलाय। दरम्यान किसन कथोरे हे आपल्याला मागील काही दिवसांपासून जाणीवपूर्वक त्रास देत असून खोट्या तक्रारी करणे, गुन्हे दाखल करणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप उद्योजक विश्वनाथ पनवेलकर आणि त्यांच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेत केलाय। सोबतच या सगळ्या प्रकाराची पोलिसांना माहिती असूनही पोलिसांकडून आपल्याला सहकार्य केलं जात नसल्याचा आणि संरक्षण दिलं जात नसल्याचा आरोपही पनवेलकर यांनी केलाय। एजाज लकडावाला हा कोण आम्हाला हे पहिलं माहीतच नव्हतं। जेव्हा बदलापूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एक लेटर दाखवलं का अशी तुमची चौकशी आलेले PM कडून, तेव्हा हा एक लेटर त्यांनी दाखवला। आम्ही त्यांना चौकशी केली, हा कोण आहे, तर म्हणे हा फार मोठा गँगस्टर आहे। तर एवढा मोठा गँगस्टर असूनसुद्धा कुठल्याही पोलीस डिपार्टमेंटनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलेलं नाही। हे जर एखादा राजकीय पुढारी असता तर त्याला जेड सिक्युरिटी दिली असती, पण आम्हाला एक मामूली शिपाईसुद्धा देऊ शकत नाही ते लोक। तर याचं कारण हे राजकीय दबाव आमच्यावर आणलेलं आहे। तसंच हे देशमुखचं पत्रसुद्धा आमच्याबरोबर आहे। नंतर पोलिसांनी चौकशीसाठी लेटर पाठवलेलं आहे सेंट्रल जेलला, त्याचाही प्रूफ आहे। नंतर आत्ता म्हणजे ही मुंबई मिररला बातमी आलेली आहे। तर ह्या सगळ्या याच्या बाबतीत आम्ही एवढे हवालदिल झालेलं आहे का माझी बोलण्याची सुद्धा शक्ती राहिलेली नाही तुमच्याशी, एवढा आम्ही टेन्शनमध्ये आलेलो आहे। आम्हाला घराच्या बाहेरसुद्धा निघता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे। सगळे धंदे माझे आता भकास होण्याचा टाईम आलेला आहे, कारण मी जर बाहेर गेलो तर हे मला खलास केल्याशिवाय राहणार नाहीत, हे 100%। तरी मला न्यायदेवतेने न्याय द्यावा, नाही तर आम्ही गेल्यावर श्रद्धांजली व्हायला यावं। याच्यात सगळ्यात नंबर 1 म्हणजे किसन कथोरेच आहे। त्याचे प्रूफ आहेत आमच्याकडे सगळे, तुम्हाला जेव्हा लागतील किंवा पोलिसांना लागतील तेव्हा आम्ही प्रूफ द्यायला बसलेलो आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे आम्हाला फार मदत करतायत, पण खाली जेव्हा इन्क्वायरीला पाठवतात तेव्हा हे असे खोटे नाटे रिपोर्ट ACP वगैरे देतात आणि दिशाभूल करून ठेवतात सगळ्या चौकशीची। आम्हाला न्यायच मिळत नाही अजिबात कुठल्या बाबतीत। आम्ही किती पत्रव्यवहार केलेले आहेत। हे ACP सारखा माणूससुद्धा आमचं अगदी निकाली काढतात पत्र। आम्ही जेव्हा DGंकडे गेलो, DGने सांगितलं ताबडतोब आम्हाला चौकशी पाहिजे या बाबतीत, तर असे खोटे नाटी चौकशी करतात आणि पाठवून देतात आणि दिशाभूलच करतात ते वरिष्ठांची। बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनला दिनेश देशमुख नावाच्या एका व्यक्तीने तक्रार दिली। त्या तक्रारीमध्ये तो नमूद करतो की माझ्या समक्ष एजाज लकडावालाने साहेबांची सुपारी दिली आणि त्या संदर्भात ही घटना पोलीस प्रशासनाने आम्हाला कळवली। त्या संदर्भात सुद्धा पोलीस प्रशासन कुठलीही चौकशी करत नाही, त्याच्यामुळे आमची ही तक्रार होतीच। आम्ही अनेकदा पाठपुरावासुद्धा केलेला आहे, तरीसुद्धा फार जास्त पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटी म्हणून 4 पत्रव्यवहार केले की एजाज लकडावालाचं आम्हाला स्टेटमेंट घ्यायचं आहे। तरीसुद्धा जेल सुपरिटेंडंट अनेक कारणाने किंवा काही पॉलिटिकल कारणाने त्याचं स्टेटमेंटसुद्धा रेकॉर्ड करून घेऊ देत नाही आहे। परंतु नशिबाने म्हणा किंवा आमच्या सुदैवाने म्हणा की स्वतः एजाज लकडावालाने सदरचं स्टेटमेंट संदर्भात एक स्टेटमेंट दिलेलं आहे, एक पोलिसांना पत्र लिहिलं आहे की हो सदरची घटना ही खरी आहे।
आणि तरीसुद्धा अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाकडनं काहीच आम्हाला सहकार्य भेटलेलं नाही आहे. किंवा सरांच्या घरासमोर जो गोळीबारची घटना घडली किंवा इतर काही खोट्या केसेस साहेबांविरुद्ध दाखल झाल्या, त्याच्यामागे किशोर कथोरे साहेबांचे त्यांना संशय असं पूर्णपणे त्यांनी ठाम मत मांडून सुद्धा पोलीस प्रशासनाने काहीच सहकार्य केलेलं नाही आहे. न्यूजपेपर आर्टिकलमध्ये तर असं दिसते की 3 लोकांनी व्हिडिओ कॉल लावून दिला एजाज लकडावालाला किशोर कथोरे साहेबांना डायरेक्ट, आणि किशोर कथोरे साहेबांसोबत बोलणं करून दिलं. त्याच्यामध्ये ते स्पष्ट म्हणताना दिसत आहे, असं तो म्हणतोय की हो की तुझे को मेरे लिए काम करना है. आणि पहिल्यांदा हो हो म्हणून त्यांनी फक्त गोष्ट टाळली. दुसरींदा जेव्हा पुन्हा भेटायला गेले हे 3 लोक, तर तेव्हा त्यांनी सांगितलं स्पष्ट मी हे सब नाही करेगा करके, असं म्हणून त्यांनी विषय टाळलेला आहे, असं त्याच्या पत्रामध्ये दिसत आहे. आम्ही संरक्षण मागितलेलं आहे, परंतु आत्तापर्यंत त्याच्याबद्दल कुठलीही कारवाई पोलिसांमार्फत केलेली नाही. आणि तब्बल जवळपास 6 महिन्यापासून आम्ही जेव्हापासून ही गोळीबाराची घटना घडलेली तेव्हापासूनच आम्ही संरक्षण मागत आहे. लकडावालाच्या पत्रानंतर पण CP कडे आम्ही हे केलेली गुहार लावलेली आहे, पण तरीसुद्धा अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाने कुठलंच याच्याबद्दल ॲक्शनसुद्धा घेतलं नाही. ॲक्शन म्हणजे ज्या लोकांची नावं एजाज लकडावाल्याने दिलेली त्यांना सध्या पत्र पाठवून किंवा ती माणसं कोण आहे एवढंसुद्धा शोधण्याची तसदी पोलिसांनी घेतलेली नाही आहे. म्हणजे हा पोलीस प्रशासनाचा एकंदरीत बघितलं तर पूर्णपणे फेलियर म्हणता येईल याला. या सगळ्या आरोपांबाबत अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांना विचारलं असता त्यांनी हे संवेदनशील प्रकरण असल्याचं सांगत काहीही बोलण्यास नकार दिलाय. तर आमदार किसन कथोरे हे मुंबईला असल्यानं त्यांनी अद्याप आपली बाजू मांडलेली नाही. या आरोपांवर आता आमदार किसन कथोरे काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.